रक्तदाब तपासणी सहज घरच्या घरी डिजिटल मशीनने करू शकता. ब्लड प्रेशर 120/80 असेल तर सामान्य मानलं जातं. जास्त रक्तदाब हृदयविकाराचा धोका असल्याचा एक संकेत असतो. CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. यात रक्तातील पेशींच्या संख्येबाबत माहिती मिळते. ही टेस्ट केल्याने ॲनिमिया, संसर्ग, काही प्रकारचे कॅन्सर ओळखता येऊ शकतात. ही टेस्ट वर्षातून एकदा करावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. शुगर टेस्ट रक्तातील साखरेचं प्रमाण 99 पेक्षा कमी असेल तर सामान्य मानलं जातं. साखरेचं प्रमाण 100 ते 125 असेल तर प्री डायबेटिक आणि 126 पेक्षा जास्त असेल तर मधुमेह असल्याचं निदान होतं. HbA1c ने 3 महिन्यांच्या सरासरी साखरेची पातळी कळते. हृदयाच्या कार्याची माहिती लिपिड प्रोफाईलवरून मिळते. यात सीरम ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी होते. HDL कोलेस्ट्रॉल शरीरासाठी चांगलं, याची मात्रा 60 पेक्षा जास्त असायला हवी, तर LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा 130 पेक्षा कमी असायला हवी. काहींच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित असतात. हृदयाचं कार्य व्यवस्थित सुरू आहे का नाही हे ECG टेस्टवरून कळतं. यकृताचं कार्य आणि क्षमता याची माहिती लिव्हर फंक्शन टेस्टमधून मिळते. हेपेटायटिस B, हेपेटायटिस C, फॅटी लिव्हरसारख्या आजारांचं वेळीच निदान करण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीचं वजन किती असावं हे त्याच्या उंचीवर अवलंबून आहे. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्सने शरीरात फॅट किती आहे याची माहिती मिळते. BMI जास्त असेल तर आरोग्यासाठी धोकादायक आहे. वयाच्या 30-40 अनेकांना थायरॉईड डिटेक्ट होतो. रक्त तपासणी करून शरीरात थायरॉईड योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासून पाहता येतं. ही टेस्ट वर्षातून एकदा करावी असं डॉक्टर म्हणतात. पॅप स्मिअर टेस्ट 21 वर्षावरील सेक्शुअली ॲक्टिव्ह असलेल्या प्रत्येक महिलेने करावी. 30 आणि 40 दरम्यान वर्षात 3 टेस्ट नॉर्मल असतील तर ही टेस्ट 5 वर्षांनंतर करावी.